100 कोटी वृक्ष लागवड व एक पेड़ माँ के नाम या अभियानाअंतर्गत शिरूर तालुक्यातील निमगाव महाळुंगी येथील विद्या विकास मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात ग्रंथ व वृक्षदिंडी पालखी सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला। विद्यालयाचे प्राचार्य रमेश जाधव तसेच पर्यवेक्षक मुकुंदराव ढोकले यांनी ही माहिती महाराष्ट्र आपला न्यूजला दिली। 100 कोटी वृक्ष लागवड एक पेड़ माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत ग्रामस्थ पालक यांच्या हस्ते विद्यालयाच्या आवारात वृक्ष लागवड करण्यात आली। पालखी सोहळ्यासाठी शिक्षण संस्थेचे सचिव गहिनाजी चौधरी, खजिनदार काळूराम चव्हाण, सहसचिव रायचंद गव्हाणे, संचालक बाजीराव रणसिंग, दशरथ लांडगे, हरिभक्तपरायण शहाजी महाराज चौधरी, हरिभक्तपरायण परशुराम महाराज चौधरी व पालक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। पालखी सोहळ्याचे नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख आशा लोखंडे, मनीषा गिर्रे व सर्व महिला शिक्षकांनी केले। यावेळी ग्रंथ व विद्यार्थ्यांच्या वृक्षदिंडीने गावाला प्रदक्षिणा घातली। विद्यालयाच्या मैदानात आल्यानंतर गोल रिंगण करून अश्व तसेच विद्यार्थ्यांनी रिंगणातून प्रदक्षिणा घातली। टाळ मृदंगाच्या तालात विद्यार्थ्यांनी या सर्व सोहळ्याचा आनंद घेतला। शिक्षण संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी यांनी या रिंगणात फुगडीचा आनंद घेतल्याचं पर्यवेक्षक मुकुंदराव ढोकले यांनी महाराष्ट्र आपला न्यूजला सांगितले। शिक्षण संस्थेचे अध्यक्ष शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत काका पलांडे यांनी या अभिनव उपक्रमाचं विशेष कौतुक केले। विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ग्रंथदिंडी व वृक्षदिंडीनं निमगाव महाळुंगी गावात भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। विद्या विकास मंदिर माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक मुकुंदराव ढोकले यांनी सर्व उपस्थितांना यावेळी विद्यालयातील उपक्रमांची माहिती देऊन कार्यक्रमास उपस्थित ग्रामस्थ व पालकांचे आभार मानले।